दंडवत हो. श्री परेशाय नमः. श्री गुरुवे नमः. लीळा चरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 110. उपाध्यास उच्चिष्ट प्रसाद प्रदान. आपले श्री चक्रधर प्रभू पैठणला मुक्कामी असताना सर्वज्ञांना रुद्रीपुरास जाण्याची प्रवृत्ती झाली. तेव्हा चांगदेव भट सर्वज्ञांना म्हणाले, जीजी मी पण सोबत येईन, चला जाऊया. ते ऐकून उपाध्यांनीही सर्वज्ञांना म्हटले, जीजी मी पण येईन, चला जाऊया. तेव्हा सर्वज्ञांनी उपाध्यास सांगितले, तुम्ही येऊ नका, तुम्हाला नातेबंधन आहे. तदनंतर उपाध्ये संध्याकाळी आपल्या गावाला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी उपाध्ये सर्वज्ञांना सर्वज्ञांच्या श्रीमुखीचे उच्चिष्ट तांबूळ मागू लागले. यावर सर्वज्ञ म्हणाले, बटिका तुम्हाला लोक वाळीत टाकतील. उपाध्यांनी म्हटले, जीजी वाळीत टाकतील तर टाकू द्या. सर्वज्ञ परत म्हणाले, तुम्हाला लोक दुसऱ्या भांड्यात जेवू घालतील. उपाध्यांनी यावर परत म्हटले, घालतील तरी घालू द्या जी, अजून काय होणार. आता मात्र सर्वज्ञ म्हणाले, बटिका तुम्हाला कोणीही काहीच म्हणणार नाही हो. आणि सर्वज्ञांनी श्रीमुखीचे उच्चिष्ट पान उपाध्यांना दिले व नंतर उपाध्ये जायला निघाले. बाईसांनी उपाध्यांना म्हटले, बटिका तुला जायला उशीर झाला. यावर सर्वज्ञांनी म्हटले, बाई तसे हे धीरवीर आहेत. व तदनंतर सर्वज्ञ बाईसा, हंसराज व चांगदेव भट यांना घेऊन रुद्रीपुरास निघाले. दंडवत प्रणाम. लीळा चरित्र पूर्वार्धमधील लीळा क्रमांक 111. सर्वज्ञांचा रहाटगावला मुक्काम. लीळा क्रमांक 112. सर्वज्ञांचा कडेठाणला महालक्ष्मीच्या देवळात मुक्काम. व लीळा क्रमांक 113. सर्वज्ञांचा राजूरला भिवंडेश्वराच्या देवळात मुक्काम. या तीनही लीळे संदर्भात एवढाच मजकूर आपल्याकडे उपलब्ध आहे. आता लीळा चरित्र पूर्वार्धमधील लीळा क्रमांक 114. शेंदूरजनच्या ब्राह्मणाला शक्ती संचार. प्रवासामध्ये आपले श्री चक्रधर प्रभू शेंदूरजनला आल्यानंतर एका वडाच्या झाडाखाली बसले होते. तेथे एक ब्राह्मण आला. त्याने सर्वज्ञांना दंडवत घातले, श्रीचरणा लागला आणि त्या ब्राह्मणाला सर्वज्ञांपासून शक्ती संचार झाला. तो ब्राह्मण नंतर त्या वडाच्या झाडाखाली येत असे आणि त्या ब्राह्मणाला शक्ती संचारामुळे सर्वज्ञ तेथेच बसलेले दिसायचे. दंडवत प्रणाम. लीळा चरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 115. मेहकरला बाईसांची बाजार खरेदी. प्रवासामध्ये सर्वज्ञ मेहकरला पोहोचले. त्यावेळी बाईसा बाजारात गेल्या. वाणी दुकानदाराने बाईसांना मान सन्मानाने बसण्यासाठी सांगितले व गिराईक परत पाठविल्यानंतर वाण्याने बाईसांना विचारले, बाई सांगा तुम्हाला काय पाहिजे. बाईसांनी 16 दामाचा बाजार सांगितला. त्या वाण्याने तो बाजार दिला. तेव्हा बाईसा त्या वाण्याला दाम देत होत्या, परंतु त्या वाण्याने ते घेतले नाहीत. नंतर बाईसा परत आल्या आणि सर्वज्ञांना त्यांचा झालेला मान सन्मान सांगू लागल्या की बाबा मी बाजारात गेली होती, दुकानदाराने मला बसायला सांगितले, गिराईक पाठविल्यानंतर मला 16 दामाचा बाजार दिला व मी त्याला पैसे देऊ लागली तर त्यांनी ते घेतले नाहीत जी.
यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई, तुमच्या पात्रतेच्या मानाने एवढे दान काय थोर झाले? यावर बाईसा म्हणाल्या, जीजी, मला असे होऊ नये जी. अर्थात माझ्यासाठी असे मान सन्मानाचे योग येऊ नयेत जी. यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई, तुमच्या बाबतीत आता येथून पुढे असा योग आम्ही येऊ देणार नाही. दंडवत प्रणाम. लीळाचरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 116. इसवीला दादोसांकडून सर्वज्ञांना कमळ पुष्पांची पूजा. आपले श्री चक्रधर प्रभू इसवीला पोचल्यानंतर तळ्याच्या काठी बसलेले होते. तेथे दादोसांची भेट झाली. दादोसांनी सर्वज्ञांचे पिवळ्या कमळाच्या फुलांनी पूजन केले व मग दादोस सर्वज्ञांना म्हणाले, जीजी, मला माझ्या साधनाचे दर्शन करावे जी. यावर सर्वज्ञ म्हणाले, येथौनी देवता चक्र निरूपिता, पृथ्वी एसणे कडित आणि मेरू एसणी खडी न पुरे. काळानुरूप आपले आचार्य संक्षिप्त मजकुरात सांगत असतात की परंतु देवता चक्र उरलेच आहे. यावर सर्वज्ञांनी खाजेयाचा व अन्नाचा दृष्टांत सांगितला. तो येणेप्रमाणे, खाजे खादलेया क्षुधा निवृत्ती तरी होय, परी भूक न वचे, तथा तृप्ती नव्हे. तशी इंद्रादिकांची फळे पतनशील आणि अंती दुःखरूपी. अन्न जेविलेया भूक तरी जाये, परी अमरा न होविजे. तसे चैतन्य फळ मोक्षा समान होय, परी पतनशील. मग सर्वज्ञांनी कमळाच्या फुलाची पाकळी घेतली आणि त्यावर आपल्या श्रीकराच्या करांगुळीच्या नखाने त्या रामदेवाच्या आराध्य देवतेच्या पिंडस्थेचे चित्र रेखाटून दिले. त्यामुळे त्याला ती पिंडस्था त्याच्या शरीरात दिसू लागली. तेच त्याचे साधन होय. मग रामदेवांनी ती प्रतिमा कागदावर रेखाटली व नंतर तांब्याच्या पत्र्यावर रेखाटली. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.